मी ऋतुजा रेडकर, आताची ऋतुजा फातर्पेकर. मी आणि सुरेश बागवे, सुरेंद्र पाटील हे आम्ही पहिला एकत्र आलो फेसबुकवरून. त्याच्यानंतर आम्ही बराच प्रयत्न केला व्हॉट्सॲपवर सगळा ग्रुप तयार करायचा. मीन टाईम 2 तालीम ॲड झाला आणि हळूहळू सगळे एकत्र यायला लागले आणि थोड्याच अवधीत आमचा चांगला बऱ्यापैकी ग्रुप झाला आहे. पण अजून तो वाढवावा अशी आमची खूप इच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण पण होणार आहे असा आम्हाला विश्वास आहे. आणि आमची शाळा रात्रीची साने गुरुजी शाळा सध्या रात्री 10 ते 12 या वेळात भरते आणि कंपल्सरी आत्ता आज डिक्लेअर करतो, कंपल्सरी सगळ्या विद्यार्थ्यांनी हजर राहायचे आहे त्या शाळेत. आणि जे व्हॉट्सॲपवर नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सॲपवर यायचं आहे. त्याच्यामुळे जो ॲब्सेंट राहील त्याला आता ह्याच्या पुढे शिक्षा होणार आणि प्रत्येक पिकनिकमध्ये त्याला ती पेनल्टी भरावी लागणार आहे. मी सुहासिनी जगदाळे आधीची, आता सुहासिनी कुलकर्णी. आणि या पिकनिकला येऊन मला खूप मजा आली आणि इतक्या 30-32 वर्षानंतर भेटून सुद्धा आपण ज्या सहजतेने एकमेकांशी रिलेट झालो, जणू काही मध्ये एवढी गॅप झालीच नव्हती, त्याचा मला खूप आनंद झाला. आणि डान्स वगैरे मी इतक्या फ्रीली ऑफिसच्या पिकनिक वगैरे कधी करत नाही आणि ऑफिसला पण पिकनिकमध्ये जातो आम्ही, पण ही आणि ती गोष्ट खूपच वेगळी आहे. म्हणजे या पिकनिकला जी मजा आली ती ऑफिसच्या पिकनिकला कधी येत नाही. म्हणजे एवढं काय म्हणतात त्याला निर्हेतुकपणे आपण भेटलो ते मला खूप आवडलं आणि आपण अशाच आणखीन पिकनिक करूया असं मला वाटतं. मी नितीन पुरो, आपल्या शाळेतला ग्रुप बस 33 वर्षांनी आज भेटतो आहे. फर्स्ट टाईम मला सुरेंद्र पाटील भेटला फेसबुकवर. त्यांनी माझा नंबर घेतला, त्यांनी मला सेव्ह केला, बोलतो तुला मी त्या ग्रुपवर ॲड करतो आहे. बोलतो चला बिंदास आहे आपण. आणि लगेच 10-15 दिवसात आपली पिकनिक ॲड झाली. आता अशीच पिकनिक पुढे पण चालून दे. आणि माझा एक इच्छा आहे, माझी विद्यार्थी संघटना आपल्या शाळेत येऊन धुमेबाई आपल्या ज्या बाई आहेत त्यांना घेऊन भेटूया. मी वर्षा जोशी. आत्तापर्यंत सगळ्यांचे ग्रुपचं मी खूप कौतुक ऐकत होते. आम्ही या पिकनिकला गेलो, आम्ही अशी मजा केली, आम्ही तशी मजा केली. मला खूप नेहमी खंत वाटायची की आपला असा ग्रुप का नाही आहे. तर सहज एकदा ऋतुजाशी वगैरे आणि बोलणं झालं, त्याच्यावरनं आम्ही व्हॉट्सअप फोनवरनं एकत्र बोलणं झालं आणि मग आजचा पिकनिकचा दिवस ठरवला. आणि आपला हा ग्रुप फॉर्म झाल्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि असंच दरवर्षी पिकनिक आपण काढूया आणि असंच सगळे एकत्र येत राहूया. अनिता कुडाळकर, आत्ताचं सध्याचं नाव माझं वर्षा तोडणकर आहे. आम्ही 32 वर्षांनी भेटलो ना आणि त्यामुळे आता इतकं बरं वाटतंय. सगळं एकत्र येऊन मस्ती मजा केली आणि इतकं भेटल्याच्या नंतर प्रत्येक मन मोकळेपणाने मजा केली की असं वाटलं की आपण बहीण भावंडांमध्ये जसं वावरतो, जसं एकदम मोकळेपणाने आपण मजा करतो तशी मला मजा वाटली अगदी. तर असंच दरवर्षी आपण भेटूया. कोणी नाही भेटत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवर आणि प्रत्येकाने दरवर्षी यावं आणि अशीच मजा करत राहावी, हीच माझी इच्छा. माझं नाव रत्नप्रभा सावंत, पहिल्याचं. आताचं नाव पल्लवी तळेकर. मला ज्योत्स्ना पाटीलने जेव्हा सांगितलं की आपला ग्रुप व्हॉट्सअपवर आहे तर मला खूप बरं वाटलं. मी काय व्हॉट्सअपवर नाही पण माझ्या मुलीचं कॉन्टॅक्ट तिला दिलं आणि नंतर मी संगीताला सांगितलं आणि सगळेजण असे हळूहळू एकत्र झाले ते खूप बरं वाटलं. असंच एकत्र येत राहावं, दरवर्षी अशीच पिकनिक काढावी, बस एवढंच मी बोलते. आजची पिकनिक एकदम मस्त. सगळ्यात पहिला धन्यवाद संदीप आणि सुरेश बागवेला ज्यांनी हा ग्रुप बनवला, ज्यामुळे आपण सगळे इतक्या वर्षांनी एकत्र आलो. शाळा सुटल्यानंतर 33 वर्ष झाली. मध्ये कधीतरी कुठेतरी कोण ना कोण भेटायचं, पण असा ग्रुप एकत्र व्हायची योग आला नव्हता. जो एकदा फेसबुकवरती सुरेंद्र पाटील भेटला, तिथे एक पोस्ट टाकली आणि 8 दिवसामध्ये ग्रुप तयार झाला. आधी 6 जण होतो, आता 20 जण झालेलो आहोत. असाच ग्रुप वाढत राहू आणि मजा करत राहू. आज पिकनिकची आयडिया खरंच छान वाटली. पहिल्यांदा वाटलं होतं मुंबईत आधी भेटूया, 2-4 तास एकत्र घालूया, ओळखी होतील, सगळ्यांच्या आवडीनिवडी कळतील. पण त्यापेक्षा ही आयडिया खूप चांगली वाटली की ज्यामुळे आपण अख्खा दिवस एकत्र घालवत आहोत. शाळेची आठवण म्हणाल तर मला एक आठवण अजून आठवते. जेव्हा नवीनच 5वीमध्ये मी ह्या शाळेत आलो होतो आणि एखादा महिना झाला होता, एकदा जिना उतरताना घसरलो, पडलो. खालून एक मुलगा वर येत होता, त्यालाही खाली घेऊन गेलो. माझे 2 हात फ्रॅक्चर झाले होते, त्या मुलाचा 1 हात फ्रॅक्चर केला होता मी.
अशा तऱ्हेने ही मजेत गेले शाळेची वर्ष. अशीच आपली मैत्री आता टिकून राहो. उरलेले काय आपली असतील 50 तर आली प्रत्येकाची, अजून 10-15 वर्ष जी काय असतील, आपण म्हणतो सध्या 60-65, पुढचं काही माहिती नाही, धमाल करत राहू. ही दोस्ती अशीच टिकवून ठेवू. ये दोस्ती हम नहीं तोडेंगी. माझं पूर्वीचं नाव संगीता सावंत आणि आत्ताची नेहा दळवी. मला शाळेत गेल्यासारखं वाटलं या पिकनिकला आल्यावर. म्हणजे जुने किस्से सगळे आठवले, शाळा आठवली, शाळेतल्या बाई आठवल्या आणि मला खूप म्हणजे छानच वाटलं. आणि अशीच दरवर्षी ही पिकनिक काढत राहावी आणि आम्ही नेहमी येत राहू आणि ह्याच्यामध्ये अजून ग्रुपची ॲड व्हावी, लोकांचे अजून ह्याच्यामध्ये ॲड व्हावेत असे वाटतंय, नवीन नवीन मेंबर. आणि खूप छान वाटलं मला. मला पण फार आनंद झाला. 32 वर्षानंतर आमची पुनर्भेट झाली आणि परत एकदा शाळेतलं जीवन जगण्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना मिळाला. आणि दुसरं म्हणजे मला एक सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण जे आता भेटलो आहोत ते फक्त ऑनलाईन चॅटिंगच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी करावं असं माझं सगळ्यांना हे आहे की सामाजिक कार्य सगळ्यांनी आपले ब्लड ग्रुप द्यावे, कोणाला काय गरज पडली तर ते देता येईल. नुसतं चॅटिंगपुरतं मर्यादित न राहता आपण अजून एक युनिक ग्रुप व्हावा काहीतरी. म्हणजे आपलं नाव बाबा हा सानुग्रुजीचा ग्रुप आहे, हा सगळ्यांहून वेगळा आहे आणि काहीतरी समाजोपयोगी पण कामं करत आहे. कारण आम्हाला शाळेत अशी शिकवण होतीच पहिल्यापासून, तर तेवढी एक इच्छा आहे आणि आम्ही ते करू अशी मला आशा आहे. हॅलो फ्रेंड्स, आपण खूप वर्षांनी भेटलो, खूप आनंद झाला. मला अंजूचा फोन आला की अगं ऋतुजानी आपला नंबर मागितला आहे, व्हॉट्सअपवर ॲड करायला करू का? अगं विचारतेस काय, कर ना. एवढ्या वर्षांनी आपण भेटलो, एवढा आनंद झाला. माझ्या भावाचा ग्रुप होता, तो म्हणतो आम्ही दरवर्षी भेटतो. अरे आपलेच कुठे गेले काय माहिती, कधीतरी भेटतील. आणि जस्ट मी ते दिल दोस्ती दुनियादारीची रिंगटोन घेतलेली, म्हटलं ॲटलिस्ट बघूया. त्याचा खूप फायदा झाला, सगळे एकत्र भेटले, खूप बरं वाटलं. खूप वर्षांनी भेटलो, याचा आनंद खूप म्हणजे खूप खूप झाला. असंच आपण भेटूया. आपण आपला खरा फ्रेंडशिप डेला आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे होतं. त्या अर्थाने आपण सगळे एकमेकांचे फ्रेंड झालो असतो. ठीक आहे, पुढच्या वर्षी आपण फ्रेंडशिप डेला कुठेही असो एकत्र भेटायचं. 6 मेंबर्स घेऊन ग्रुप फॉर्म केला. वाटलं नव्हतं एवढे जण येतील असं, आणि हळूहळू एक एक जण यायला सुरुवात झाली. सुरुवातीला ऋतुजा फक्त एकच मुलगी होती ग्रुपवर, आणि मग ती नेहमी म्हणायची अरे मी एकटीच आहे, बाकीच्या मुली कुठे आहेत, शोध घ्या म्हणून. असं करता 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 एकेकीचा शोध लागला. आज ग्रुप वाढत गेला. अक्षरशः जवळजवळ 20 ते 25 जणांचा ग्रुप झालेला आहे. काही ऑफलाईन आहेत, काही ऑनलाईन आहेत. आणि शेवटी ठरलं पिकनिक काढायची. संदीप कामाला लागला ॲज युजल. आणखीन सगळ्यांनी त्याला प्रतिसादही चांगला दिला. पिकनिक निघाली सुद्धा. आता आलं इथे, खूप धमाल आली. पिकनिक अर्धी झालेली आहे. ग्रुप तर फॉर्म केला आहे, आपण सगळेजण एकत्र आलो आहोत. आता यापुढे सगळ्यांनी रेग्युलरली भेटायला पाहिजे असं मला वाटतं. हॅलो फ्रेंड्स, 33 वर्षानंतर आपण सगळे एवढे एकत्र येऊ हे स्वप्नातही पाहिलं नव्हतं. ते आज आपल्या व्हॉट्सअपमुळे शक्य झालेलं आहे. आणि आजची पिकनिक खरंच खूप एक्सायटेड आहे. पिकनिकसाठी हे मुळात एक्सायटेड होतोच. पिकनिक शक्य होईल असं कधी वाटलंच नव्हतं, पण आपण सगळ्यांनी मनावर घेतलं आणि ही पिकनिक शक्य केलेली आहे. ह्यापुढेही आपण अशाच पिकनिकला जात जाऊ असं मला वाटतं. आणि त्यासाठी नसलेलेही जे आज या ग्रुपमध्ये जे नाही आहेत तेही नक्कीच आपल्याला जॉईन करतील अशी आशा करूया. मी पहिलं आपला जो ग्रुप फॉर्म केलेला आहे सुरेश बागवे, ऋतुजानी तो वाढवला आणि अशा प्रकारे आपले टोटल आता जवळजवळ 18 मेंबर झालेले आहेत. आणि असाही ग्रुप वाढवेल. प्रत्येकाने आपल्या ओळखीचे आणावे आणि तो ग्रुप वाढवावा. आजची जी पिकनिकची अरेंजमेंट केली आहे संधी मी खूपच सुंदर आहे आणि त्यामुळे आपण एकत्र आलो आहे. शाळेबद्दल तर एवढ्या 32 वर्षानंतर आपण भेटलो आहे, खूपच आनंद झाला आहे. प्रत्येकामध्ये फरक झालेला आहे, प्रत्येकाची पोटं पण वाढलेली आहे. आणि तसं म्हणायला गेलं आता मला एक शाळेतला एक फॉर्म म्हणजे मी माझा मित्र महेंद्र डाकोल्याला खूप मिस करतो. तो आपल्यामध्ये नाही आहे, हे डेडिकेट करतो. त्याचाच एक किस्सा सांगतो. खूप असणारा किस्सा होता तो. शाळेमध्ये असताना तो 8वीमध्ये होता. कॉफी तर बिलकुल बिंदास करायचा. एक इन्सिडेंट असा झालेला की भिंतीकडची जागा होती आणि ह्या बाजूला एक मुलगी बसलेली आणि इकडे महेंद्र बसलेला. टीचर फिरत होत्या, गाईडवरती बसला होता आणि टीचर फेऱ्या मारते. ह्याला काय गाईड काढायला मिळत नव्हतं. आणि टीचर जवळ आणि बाजूची मुलगी बोलली की टीचर मला उलट्या होतात, कसं तरी होतं. ह्याला बोलले उभा राहा. तर उभा राहायचं म्हटलं तर गाईड खाली ठेवले ना.
तो उभा कसा राहायचा, उभा राहायला गाईड सकट त्याला पण घेतला आणि बाहेर घेतला. म्हणजे असं बरेच तऱ्हेचे इन्सिडेंट झालेलं आहे. आणि आज आपण एकत्र मिळाली, भेटलो आपण, आपली ही दिल दोस्ती दुनियादारी अशीच पुढे चालू राहावं ही इच्छा. मी पूर्वीची संगीता डोळस, आत्ताची देविका नेवगी. आपण खूप वर्षांनी शालेय जीवनात खूप वर्षांनी एकत्र भेटलो. हे व्हॉट्सअपमुळे शक्य झालं आहे. तर मला असं वाटतं की असंच आपण परत परत भेटायला हवं आणि अशा दरवर्षी पिकनिक करायला हव्या. त्यामुळे जुन्या शाळेतल्या आठवणी वगैरे ताज्या होतील आणि एक ग्रुप होईल आपला चांगला आणि जगण्याला एक उत्साह येईल. म्हणजे सुरेशने मला फोन केला, व्हॉट्सॲपवर ये. शेवटी ऑफिसमध्ये भेटायला आला. मला जर काय करतोयस काय, ग्रुप एवढा फर्म झाला आहे, तू व्हॉट्सॲपवर नाहीस. आणि मग हा म्हणायला लागला की आपण कुठेतरी एकदा थोडंसं भेटू. तर म्हटलं अरे थोडंसं कशाला, भेटूया तर पूर्णच भेटूया, दिवसभर काढूया, पिकनिक काढूया. पिकनिकचा मला थोडाफार अनुभव होता, स्पॉट्स माहीत होते, त्याच्यामुळे ठीक आहे ऑर्गनायझेशन थोडं मी घेतलं. पण सगळ्यांना गोळा करायचं काम जे महत्त्वाचं आहे, अंजू, ऋतुजा आणि इवन सुरेश आणि सुरेंद्र कंटिन्यू जो व्हॉट्सअपवर असतो, तर त्याच्यामुळे ते लाईव्ह राहतं. ह्या लोकांनी जो ग्रुप मेंटेन केला त्याच्याबद्दल धन्यवाद, कारण त्यामुळेच हा ग्रुप फर्म झाला. आता फर्म झाल्यानंतर आपले एकाचे 21 झाले, आता 21 ते 41 पण होतील. शाळा झाल्यापासून आपण 2 पिकनिक केल्या. संदीप तालमीने सांगितल्याप्रमाणे रात्रीची शाळा अशीच चालू ठेवा आणि असाच ग्रुप चांगला राहो. दिल दोस्ती दुनियादारी.